छोटी दुर्गा, लेखक कैस जोनपुरी, भावानुवाद मुक्ता बाम आणि मंजुषा आमडेकर, आवाज मेघना एरंडे, भाग 5. काही काय? तू 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 काय बोलतीयस आई? दुर्गा, हे खरंय. मग तू आधी का नाही सांगितलंस मला? कोणीच कसं नाही सांगितलं? राक्षसांचा संहार करणारी दुर्गा माता तूच आहेस. तू विचार कर, तुझ्याच आजूबाजूला अशा वेगळ्या घटना का घडतात? सिंहापासून दूर पळताना एरवी कधीच उडी मारून न पकडता येणारी फांदी तू कशी पकडलीस? तुझ्यात एक शक्ती आहे दुर्गा. पण दुर्गाला बसलेला धक्का अजूनही कमी झाला नव्हता. ती विचार करू लागली. म्हणूनच राक्षसांचा पराभव करताना तिच्या अंगात शक्ती येत होती. तिला पडलेल्या सगळ्या प्रश्नांचं हे एकच एवढं वेगळं उत्तर असेल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. आत्मानंद ऋषी म्हणाले होते की ही मुलगी 8 वर्षांची झाली की तिच्यातल्या शक्ती जागृत होतील. आधी माझा यावर विश्वास नव्हता, पण तुझ्या 8व्या वाढदिवसापासूनच हे सगळं सुरू झालं. आई म्हणाली होती तेव्हापासून दोघं गप्प गप्प होत्या. सगळे राक्षस यज्ञ संपवायच्या मागे लागले. तू त्यांना थांबवू शकतेस आता हे त्यांना कळलंय. त्यामुळे ते तुला आणि तुझ्या आजूबाजूच्यांनाही पकडायला येऊ शकतात. राक्षसांनी हल्ला करण्याची ही सलग दुसरी घटना आहे. तुझ्या आजूबाजूच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. आणि तू आहेस अशी छोटीशी मुलगी. तू काही सगळ्यांना वाचवू शकणार नाहीस असं गावकरी म्हणतायत. आईनी डोळ्याला पदर लावला. आई, पण असं का? मी म्हटलं होतं का मला देवी दुर्गा करा असं? यात माझी काय चूक आहे? आणि सगळ्यांना असं कसं वाटेल? वल्क, रुक्मी, गोदाजी यांना तर मी हवेच असेल ना. यांनाच घेऊन आपण हे गाव सोडून जाऊ. आपलं नवीन गाव सुरू. Sample complete. Ready to continue?